या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ही ताकद आहे। भाजप शिवसेना एकत्रित असतानाही 1960 पासून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवता आली नाही। 2014 नंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली। सध्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, उत्तर शहर, मध्य, पंढरपूर, मंगळवेढा येथे भाजपचे आमदार आहेत। तरीही जिल्हा परिषदेवर आता अशक्य असल्याने विरोधी पक्षातील माजी आमदारांना सोबत घेण्याचा डाव भाजपने आखला आहे। सोलापूर जिल्ह्याची रचना 1871 मध्ये सातारा जिल्ह्याचा काही भाग समावेश करून करण्यात आली। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर सोलापूर स्वतंत्र जिल्हा झाला। जिल्हा परिषदेची स्थापना ग्रामविकास विभागाच्या स्थापनेनंतर म्हणजेच 1 मे 1960 रोजी झाली। त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळाले। आता माढा आणि सांगोल्यातील प्रत्येकी 7, दक्षिण सोलापूर मोहोळ मधील 6, अक्कलकोट मधील 6, पंढरपुरातील 8, मंगळवेढ्यातील 4, माळशिरस मधील सर्वाधिक 9 सदस्य निवडून आल्यास भाजपची एकहाती सत्ता शक्य आहे। पण सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे। सांगोला अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत। दुसरीकडे माढा, करमळा, मोहोळ, बार्शी, माळशिरस मध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत। त्यांनाही आपली ताकद, राजकीय अस्तित्व आणि निवडणुकीमध्ये दाखवून द्यावे लागणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांचा सोलापुरातील माजी आमदारांच्या पक्षांतराचा डाव यशस्वी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।